तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर चॅनलवर बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येतोय. तर जातोय पोट करायला. आहे बरोबर ना? तर सकाळचे वाजले किती वाजले? सकाळचं फोड करायचं पावणे वाजले का? फोड करायचं आहे. ट्रॅक्टर घेऊन पप्पा गेलेत, पण मी आज उशिरा उठले. आणि भाकरी घेऊन पाणी घेऊन मी जातोय. पप्पा ट्रॅक्टर घेऊन गेले. चला भेटू पुढे. चला आता आपण घरातून निघालोय, खायला जातोय. पावसाचं वातावरण झालंय, थेंब थेंब रिमझिम पाऊस पडतोय. काय माहित नाही, ब्लॉक मध्ये दिसत नाही. काकी असते घरात ना, व्हिडिओ काढते म्हणून. तर मंडळीनं हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला 70% इशारा दिला नाही पाऊस पडेल म्हणून. आत्ताच इंस्टाग्रामवर एक न्यूज बघितली. पेरणीचा ब्लॉग आला नाही मित्रांनो, काही कारणामुळे. तर पाण्याची बॉटल घेऊन जाते खाली. तर मंडळी बघा, काका वली करतायत. ती काकांची छोटीशी मस्त अशी बाग आहे घराच्या शेजारी. मंडळी ना, मी पावनखिंड उतरून आलोय खाली नदीच्या शेजारी. हा आमचा परा. आमचा परा. त्या लोकांनी दाढी बिडी पेरली नाहीत, भात पेरणी झाली. तुम्हाला छोटी छोटी दाढ दिसत असेल आलेली. जाऊ कुठून जाता येत ना. सकाळपासून काल पण पावसाचं वातावरण होतं, आजही पावसाचं वातावरण आहे. बघू आज पाऊस येतोय काय. काल थोडा पडला रिमझिम रिमझिम, आणि त्याला लगेच जास्त पाऊस पडलाच नाही. चला तुम्हाला शेतात गेल्यावर दाखवतो आमच्याकडे फोड कशी करतात. आमच्याकडे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर नाही फोड करतो. चला बघू. बघा आमचा बाबूदा. हाय कर. हा एक चोंडा झालाय ना, आता फोड करून झाले. माझे बाप्पा आता उठून आलेलो आहे. इकडे बाबा आहेत, इकडे फोड चालू आहे. तिथे मासे चढतात आमचे. पावसात इथे मासे चढतात. आणि हा आमच्या वाडीतल्या ग्रामस्थांचा एक बांधण आहे. तुम्हाला पावसाच्या ठिकाणच्या बातमी तुम्हाला देतो इथल्या. बघा हे पण हे आहेत नाही, हे बांधण्याचे मालक आहे ते बघा. हे पाऊस पडायला सुरुवात झाली. रिमझिम पाऊस पडतोय. एक झालाय तोंडा नांगरून. नाही झालं. हा तिकडे आहे. हे आमचे डालेकरी. तर मंडळी हा आमचं शेत, शेताच्या साईडलाच नदी आहे आमची.
वरती जो परा दाखवला तो डायरेक्ट इथं नदीला मिळतो बघा इथे. हा निरबाडे गावाला जोडणारा पूल. ही आमची नदी. तर बाबूचा ट्रॅक्टर होतोय, थोड्या वेळात मी पण जाणार आहे. बघू काय मला पण जमतोय काय. बघा येते आहे. मला असा झाड कुठे दिसला ना त्या झाडाला काय बोलतात माहीत नाही मला, पण पिंपळ बोलतात. नाही पिंपळ नाही, काय ते वेगळंच आहे. हे बघा अशी काढायची आणि असं घ्यायचा. तर हे बघा ही आमची कोकणातली एक जादू आहे. ती अशा प्रकारे वागते. असं तोंडात घ्यायचं, तोंडात ठेवायचं आणि ओढायचं. आवाज येतो शिट्टीसारखा. ट्रॅक्टरने शेत नांगरायचं म्हटल्यावर जीवाचे हाल होतात. ट्रॅक्टर चालवते तुम्हाला काय वाटणार नाही, पण जेव्हा रात्र होईल आणि अंगावर तुमचं दुखेल तेव्हा तुम्हाला वाटेल. परत काय तुम्ही ट्रॅक्टरला हात लावणार नाही. पुढं करा पुढं. वास जिरली आमची. पाऊस आलाय, दिसतोय पाऊस बघा. मी आलो झाडाखाली या, मोबाईलवर पाणी पडेल म्हणून. झाला आहे तो ऑलमोस्ट. एवढं झालं की झाला. अजून तिकडं आहे त्या साईडला आमचं अजून शेत आहेत. तिथे 8 सोंडे आहेत. ते बघू आज होत आहेत काय. इथं थोडा राहिला होता तेवढा मी नांगरायला घेतला ट्रॅक्टरने. आयुष्यभर सांगतो असा दुखायला लागलेत ना, कारण वर्षानंतर घेतलं ना हातात ट्रॅक्टर. जाम म्हणजे हात थरथरतात. काय असं बघा दिसत असतील, हात थरथरतात. पायाची अवस्था बघा. हा झाला आहे. मला पण माहीत नव्हता की हा पुढचा पण तोंड आहे आमचाच. तर तो नांगरायचा आहे. तो झाला इथं वरती परत आहे. मला 2 दिवस जातील आणि तिकडं परत तिकडं 8 सोंडेत. मला 2 दिवस जातात आरामात. पाऊस पण काय येता येता राहिला. बघा पुढं काय होते बघू. काय बोलू आता. बघा म्हणजे बांधण घालतायत. बघा मग अशा पण इथून गेलो तेव्हा काय नव्हतं, आता बांधण घालतायत. 4 मासं द्याल ना, मासं द्याल ना 4. बघा अशा प्रकारे बांधण घालतात. पावसाळ्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल इथे कसं काय होतं ते. हे यांची सवंगडी. आजच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन अनुभवायला भेटतंय. चालेल्या वरच्या सोंड्यात ट्रॅक्टर घेऊन. तर हा पूर्ण तोंडा नांगरायचा आहे आणि तिकडे एवढा घातली नाही. मला खालून दाखवतो.
हा बघा. पहिला असा आडवा बांबू लावली सरळ बांबू लावली नाहीत वरना ठालं चिपली नाहीत. वर काय लावणार आता तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. आणि हा इथं पत्रा आहे त्यामुळे झोत चांगला पडेल आणि खाली पाळणा लावणार. पाऊस पण यायला काय तू खाली आहे तिथे बसून काय बरं जा तू काय बोलशील व्हिडिओसाठी या व्हिडिओसाठी काय बोलते व्हिडिओबद्दल काय बोलशील. बाबा आम्ही मासे पकडता माशासाठी आमची सोय चालू आहे. मी मासे देत नाही आम्ही मासे पाण्याचा धरण पाण्याचा धरण आमचा आम्हाला मासे पाहिजे. चाकर पाण्यानं लक्षात ठेवा यांनी बांधून धरली नाही. गणपती याल तेव्हा बघा. तो राहते नारळ त्याची नारळ जात नाही. नारळचं खांब काठी घेऊन उभा करून नारळ घेऊन नाही वरचं नांगरून आता बसलेलं जेवायला. शेतामध्ये जेवायची मजाच वेगळी. तुम्ही घेतलीच नाही. तर आता खातो आणि परत ब्लॉगला सुरुवात करतो. तर मंडळी नो आता झालेत किती 2 4 7 7 5 7 तोंडी नांगरून झाल्या. तर त्या ट्रॅक्टरला पण आमच्या बैलाला विश्रांती ठेवली जरा. आमचा बैल दामला आहे. आता बैलाला पाणी पाजा नेत आहोत आम्ही. हालत बेकार झाली. आता हा पण जातोय बाबूचा आमचा. ते येणार 3 वाजता परत नांगरायला. अजून इथल्या आहेत तर ह्या समोर दिसतात त्या पुढच्या 4 एकदम पुढच्या त्या 4 आणि इकडच्या वरती त्या नांगरायच्या. तर त्या बघू उद्या. आता संध्याकाळी येऊ तेव्हा हा एवढा सगळा नांगरू. आता हे एकट्या नांगरायचं नांगरतो मी. आता झालीच सगळे निघायचीच तयारीत आहेत. बघू आता हा नांगरायचं की नाही तो. काय करतोयस गाई ना. हो माशी बघितलं. तुम्हाला हे दिसलं ना त्या ह्याला हात लावायचा आणि अंगाला फासायचा. हे बघा ह्याला हे होतं. कोकणी माणसाला माहितीत काय आहेत. चिंचा आहे चिंचा 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 आहेत. चिंचा समजून फक्त हात लावा. रातभर झोप लागणार नाही तुम्हाला. तर चला आता भेटू 3 वाजता. रिझल्ट लागतो ट्रॅक्टरमध्ये. हा किती आहे किती. नांगराची बघू ठरवायचं. मित्रांनो मी बघू शकता आता हा मुर्गा हा किडा त्याला काय बोलतात गाय हे काय बोलतात त्याला. हां मिरुग. हां हा बघा आता मला दिसला आहे. कोकणकर माणूस ओळखू शकतो त्याला. बैल सुटला तुमचा. माझा बैल ठेवलाय. माझा बैल पाणी पितोय. पप्पा गेलं. झाली काय बोली.
तरी आता झालं अर्धा नांगरून सांगितलं तेवढं माशी. आता निघतो घरी जायला. आता परत 3 वाजता यायचं ना. माशी जो बांधण घातले होतं ना तर झालं आहे कम्प्लीट. मस्त पद्धतशीर वाळू टाकून दिली. दगड्या वगैरे लावली नाही. खालच्या साईडून दाखवलं तर बघा यामध्ये तर ते पाळणा लावणार. मेशीची जी काठी असते ना मेश त्याचा पाळणा विणतात आणि पाळणा लावतात. सगळं ओके झालं. आता वाऱ्याला पाणी आला की पाळणा लावणार. मासे कसे चढतात आणि पाळण्यात कसे जातात ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये येणार आहे. आता समजेल. आता परत आपली पावनखिंड चढायची आहे. तर आता घरी मस्त झोपणार. आता परत 3 वाजता यायचं आहे. चला आता भेटू. तर आता आलो घरी. मस्त फ्रेश वगैरे झालो. कपडे वगैरे बदलले. आता काय पुन्हा जायचा काय विचार नाही. तर डायरेक्ट उद्याच. तर चला भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय.